आजचे एक्झाम्पल थोडेसे वेगळे आहेत. आता मागचे एक्झाम्पल लागला आपण आयडेंटिटीज बघत होतो. ही 3 आयडेंटिटी होत्या आपल्या. एक साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्या 3 आयडेंटिटी तुम्हाला लागणारच आहेत. ह्याशिवाय एक नवीन पॉईंट लागणार आहे, तो म्हणजे रेंज. आता रेंज म्हणजे काय, तर तुम्ही साइन थिटाच्या टेबलमध्ये ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, साइन थिटा मध्ये आपण जास्तीत जास्त व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. आता इथं √3 ची व्हॅल्यू 1.7271 काय असेल, डिवाइड बाय 2 केलं तर साधारण 0.81 येत आहे. इथं 0.50, साधारण ह्याची व्हॅल्यू याच्या दरम्यान असते 1. म्हणजे साइनची कमीत कमी व्हॅल्यू 1 पर्यंत आहे, 0 पासून 1. आणि जर निगेटिव्ह मध्ये बघितलं तर किती येणार, -1. म्हणजे साइन थिटाची कमीत कमी व्हॅल्यू ही -1 असते. तुम्ही त्या मोठ्या टेबलमध्ये बघितला 180 60च्या, तर कमीत कमी -1 असते आणि जास्तीत जास्त काय असते 1. कॉस थिटाचं पण तसंच आहे. कॉस थिटाची ही सगळ्यात कमी व्हॅल्यू -1 आहे आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यू काय 1 आहे. हे फक्त लक्षात ठेवा. रेंज पाठ करावे लागतील तुम्हाला ह्या रेंज. आणि ह्यात पाठ करण्यासारखं काहीच नाही. साइन थिटाची रेंज -1 ते 1 आहे आणि कॉस थिटाची रेंज -1 ते 1 आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला 3 आयडेंटिटी पाठ पाहिजेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि तिसरी आयडेंटिटी काय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या 3 आयडेंटिटी आणि ही 2 रेंज फक्त वाढले आहेत. आता ह्याच्यावरचे आपण क्वेश्चन घ्यायला चालू करू. थोडेसे टफ आहेत आजचे क्वेश्चन, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, पण सोपा आहे. लिहून घ्या क्वेश्चन. माझ्या अंदाजे क्वेश्चन नंबर 9 असेल, बघा तुमच्या पुस्तकामधलाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. Find all values of cos theta. Find all values of cos theta. मस्त क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचा, त्याचं मिनिंग लक्षात घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 2x² minus 11x plus 5. आपण x म्हणजे जर cos थिटा मानला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होतंय आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडायचे. संपलं. तुम्हाला काय मिळतो, cos थिटा मिळतो. आता इकडे सोल्युशन. given equation is 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. मी काय करतो, पुट x बरोबर cos theta वापरा ना, तर काय होणार, 2x² minus 11x plus 5 is equal to 0. आता याचे फॅक्टर पाडावे लागणार. ठीक आहे. मधला नंबर असतो तो ऍडिशनचा असतो, म्हणजे -1 ऍडिशन पाहिजे, -11 आणि मल्टिप्लिकेशन 10 असे दोन नंबर सापडतात का बघा. -11 ऍडिशन पाहिजे, मल्टिप्लिकेशन 10 पाहिजे. -10 -1 तुम्ही ऍडिशन केली तर -11 आणि बेरीज ऍडिशन केली की -11, मल्टिप्लिकेशन केलं तर 10 येते. बरोबर. आता इकडे बघा, तुमचे फॅक्टर पाडूया आपण. 2x², ऍक्च्युअली इथे x² ला कोएफिशिएंट आहे, त्यामुळे -11x 2 भाग करायचे. एक -10x -x याचे 2 भाग झाले ना, -10x -x प्लस 5 असेच पडतो. -11x -10x -x त्या दोन्हीच्या तर कोण कॉमन घेऊ शकता, 2x. पहिल्या दोन्हीच्या 2x कॉमन घ्या. आत काय राहणार, x -5. मग परमेश्वरानं तुमच्यासाठी एक प्लॅनिंग करून ठेवलंय की पुढच्या पण ब्रॅकेटमध्ये तुम्हाला x -5 मिळेल. बघा, तुम्ही 2x कॉमन काढला तर इथे x -5 येणार, 2x² -10x आणि हा x -5 कॉमन घ्यायचा, -1 -x -+ 1 देन 2x -1 आणि x -5. तुम्ही जसं 8वी 9वी 10वीला फॅक्टर पाडताय तसंच मी फॅक्टर पाडलेले आहे. नवीन काही केलेलं नाही. 2x -1 आणि x -5 that is 2x -1 is equal to 0 and x -5 0. आता पुट x बरोबर cos थिटा. तर तुम्ही cos थिटाला x म्हणताय, म्हणून परत शेवटी आपल्याला रिप्लाय करायचा cos थिटा. मग कसं ना, 2 cos theta -1 is equal to 0 of
cos theta minus 5 is equal to 0. अशा दोन व्हॅल्यू आहेत. इथे एकच्या ठिकाणी cos theta वापरताय. 2 cos theta minus 1 cos theta minus 5. Therefore 2 cos theta is equal to 1. Cos theta is equal to 1 by 2. हा 2 इकडे गेला. और cos theta is equal to 5. दोन व्हॅल्यू मिळतात तुम्हाला. cos theta 1 by 2 आणि cos theta 5. But cos theta ची रेंज काय आहे? -1 is equal less than cos theta is equal less than 1. cos theta ची कुठली पण व्हॅल्यू ही -1 आणि 1 ह्याच्या मिडला असते, ह्याच्या आतच असते. मग कुठली असू शकते? -1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान. 5 हा 1 पेक्षा खूप मोठा आहे. cos theta ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा लहान असते आणि -1 पेक्षा मोठी असते. आता तुम्ही जर नंबर लाईन्स काढलेले आहेत ह्याच्यामध्ये कसं असते 0 1 2 मग इथं -1 to 1 ह्याच्यामध्ये 0.5 येतं. -1 to 1 ह्याच्या अंतरामध्ये 0.5 मध्ये येते ना. 1/2 मध्ये 0.5 म्हणजे 1/2 बसू शकते. Therefore cos theta is equal to 1/2. तुम्ही नंबर लाईन वर जर बघितला तर 1 to 1 ह्याच्यामध्ये 0.5 येते. हा 5 येणार नाही. 5 भरपूर पुढे असणार व्हॅल्यू. 1 2 3 5 व्हॅल्यू खूप पुढे असणार. तेव्हा -1 to 1 मध्ये 0.5 असते. तेव्हा cos theta ची व्हॅल्यू काय असते? 1/2 असते. इथपर्यंत लिहून घ्या. आता मी परत एक्सप्लेन करतोय. परत एक्सप्लेन काय करतो? 2 cos theta -11 cos theta plus 5 equal to 0. गिव्हन इक्वेशन इज, हेच इक्वेशन आपण क्वाड्रॅटिक करायचं. पुट x बरोबर cos theta 2x square -11x plus 5 is equal to 0. -11x चे फक्त पाहिजे -10 -1. बेरीज केली की -11 गुणाकार केला की 10. Then 2x square -10x -6 plus 5 is equal to 0. 2x कॉमन काढा x minus 5 -1 कॉमन काढा x minus 5 is equal to 0. 2x minus 1 x minus 5 x बरोबर cos theta. इथं cos theta 1/2 आणि cos theta 5. cos theta ची रेंज काय दिली? -1 to 1 ही cos theta ची रेंज आहे. ह्याच्या पुढे व्हॅल्यू cos ची जात नाही. 1 च्या पुढे जात नाही, 5 येत नाही. Therefore cos theta is not equal to 5. Therefore cos theta is equal to 1/2. समजलं? cos theta ची व्हॅल्यू काय येते? 1/2. असंच एक तुम्हाला देतो. तुम्हाला काय काढायचं? फाइंड द ऑल व्हॅल्यूज ऑफ cos theta. cos theta च्या व्हॅल्यू काढा असा विचार. आता थोडासा बदलतो क्वेश्चन मी, लिहून घ्या. नेक्स्ट हे 3 मार्काचे एक्झाम्पल आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, काही प्रॉब्लेम्स येत नाही. नेक्स्ट लिहून घ्या. फाइंड द acute angle theta. Find the acute angle theta. Find acute angle theta such that 2 cos square theta is equal to 3 sin theta. लिहून घ्या. Such that 2 cos square theta is equal to 3 sin theta. आता इथं तुम्हाला acute अँगलच काढायचा आहे, म्हणजे थीटा फाइंड करायचा आहे. मगाशी cos theta फाइंड करायचं होतं. आता इथं काय फाइंड करायचं आहे? थीटा. आता लक्ष द्या. गिव्हन 2 cos square theta is equal to 3 sin theta. Therefore 2 cos square theta minus 3 sin theta is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही, कारण काही cos मध्ये आहे, काही sin मध्ये आहे. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन करूया. 2 cos square theta म्हणजे काय? 1 minus sin square theta. हे कशातून लिहिलं? रिझन लिहू शकता आपण.
कॉस स्क्वेअर थिटा इज टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. फर्स्ट आयडेंटिटी मी सांगताना सांगितलं तुम्हाला आयडेंटिटी पार्ट असावा लागणार आहे. आयडेंटिटी पार्ट असावा लागणार आहे. ठीक आहे. आता 2 ना गुणा देन 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 3 साइन थिटा. अजूनही क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं नाही. ही टर्म पुढे पाहिजे. देन मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 3 साइन थिटा आणि हा प्लस 2 मागं घेतलेला आहे. बघा ही टर्म पुढं, ही टर्म मध्ये, ही टर्म मागं. पण पहिल्या टर्मला निगेटिव्ह साइन नको, निगेटिव्ह कॉमन्स का म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. तर मायनस बाहेर घेतोय. मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 1. आता मायनस 0 लावून दिलं काय 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. पुट साइन थिटा इज इक्वल टू एक्स. एवढे एक्झाम्पल तुमचं वाढलेलं आहे. ती व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणायचा आणि मग सोडवायचं. आता साइन थिटा बरोबर एक्स वापरल्यावर काय 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. याचे तर फॅक्टर पडावे लागणार आपल्याला. ऍडिशन 3 पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मायनस 4 पाहिजे. असे दोन नंबर सांगा. 4 मायनस 1 यांची ऍडिशन 3 येत्या आणि मल्टिप्लिकेशन मायनस 4 म्हणजे therefore 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 चे फॅक्टर पडले. ह्या 3x चे फॅक्टर असतात ते ऍक्च्युअली प्लस 3x चे कसे पडले सांगा 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 6 मायनस 2 इज इक्वल टू 0. त्या दोन्हीच्यातनं कोण कॉमन काढणार 2x देन x प्लस 2. परमेश्वराने तुमच्यासाठी असं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की पुढचा ब्रॅकेट पण x प्लस 2 येईल इज इक्वल टू 0 आणि यातनं मायनस 1 कॉमन काढा. देन 2x मायनस 1 x प्लस 2 इज इक्वल टू 0. दॅट इज 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 and x plus 2 is equal to 0. How? Therefore, put x बरोबर sin theta. x बरोबर काय वापरायचं आपलं sin theta वापरायचं. आपण x बरोबर sin theta पुट केला तर इथं पण sin theta बरोबर x वापरा. Therefore, 2 sin theta minus 1 is equal to 0. How? Sin theta plus 2 is equal to 0. Therefore, 2 sin theta is equal to 1. How? Sin theta is equal to minus 2. Then sin theta is equal to 1 by 2 or sin theta is equal to minus 1. But range काय minus 1 is equal less than sin theta is equal less than 1. तुमची sin theta ची रेंज हीच आहे. मायनस 1 पेक्षा व्हॅल्यू मोठी पाहिजे आणि 1 पेक्षा लहान पाहिजे. आता मायनस 1 पेक्षा मायनस 2 मोठा आहे का लहान आहे? मायनस 2 लहान आहे, मायनस 1 हे मोठा आहे. बरोबर आहे ना. नंबर थेअरी तुम्ही बघता येते. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, इथे 0 1 2 3 मायनस 1 मायनस 2. तुम्ही इकडून चाललाय मायनस 2 मायनस 1 0 1 2 3 म्हणजे मायनस 2 पेक्षा मायनस 1 मोठा आहे. लक्षात येते का? मायनस 2 पेक्षा मायनस 1 मोठा आहे. पण आपल्याला मायनस 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू पाहिजे. मायनस 2 हे मायनस 1 पेक्षा लहान आहे. मायनस 2 हे मायनस 1 पेक्षा लहान आहे कारण ते अलीकडे आहे. मायनस 2 पेक्षा मायनस 3 लहान, इकडे गेले की लहान आणि तिकडे गेले की मोठं. मायनस 2 हे लहान आहे. एखाद्याला वजा 1 मार्क पडलाय आणि एखाद्याला निगेटिव्ह 2 मार्क पडलाय तर ज्याला निगेटिव्ह 1 मार्क पडलाय तो पुढे आहे. हे लक्षात घ्या कारण ती व्हॅल्यू मोठी आहे. निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2 लहान आहे. मग निगेटिव्ह 2 बसत नाही. मायनस 1 पेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे आपल्याला. म्हणजे साइन थिटा इज नॉट इक्वल टू मायनस 2. साइन थिटा किती आहे 1 by 2. पण आपल्याला साइन थिटा काढायचंय का? नाही. थीटा काय काढायचंय? थीटा. मग साइन थिटा किती डिग्रीला 1 by 2 असतो? थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. टेबल मध्ये बघा ना साइन 30 काय असतो. मग असं मग फक्त कॉस थिटा काढायचा होता. इथं फक्त थीटा दिलाय तो पुढे सोडवायचा 30 डिग्री येतो. समजलं? असं सेम टू सेम मगासारखं काय फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन नव्हतं तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर केलं. कॉस स्क्वेअरच्या दृष्टीने 1 मायनस साइन स्क्वेअर तीच का वापरली तर पुढे टर्म साइनचे आहे
आणि कॉस स्क्वेअरची आयडेंटिटी आहे 1 मायनस साइन स्क्वेअर. टू नॉट बनवून घेतलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काढता आलं पाहिजे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काढलं की x1 ते फॅक्टर पडून सोडवायचं. काहीही अवघड नाही, फक्त जर तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि ह्या रेंज 2 पार्ट पाहिजे. साइन थिटाची आणि कॉस थिटाची व्हॅल्यू त्याच्यामध्येच असते. लिहून घे. काही अवघड नाहीये. 2 cos square theta cos square theta ठिकाणी 1 minus sin square theta केलंय. 2 minus 2 sin square theta minus 3 sin theta minus 2 sin square theta पुढे आणलंय minus 3 sin theta plus 2 मायनस कॉमन काढून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन काढलंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढून sin theta x मानायचं, फॅक्टर पाडायचे, परत x म्हणून sin theta रेंज बघायची. रेंज मध्ये जी व्हॅल्यू ती कन्सिडर करा, रेंजच्या व्हॅल्यूची कन्सिडर करू नका. वी गेट सॉल्व. आणि एक लक्षात घ्या, -2 पेक्षा -1 मोठा आहे. -1 हे -2 पेक्षा मोठा आहे. आपण नंबर लाईन वरून ज्यावेळी जातो तर -3 पहिला लागते, नंतर -2 म्हणजे -3 पेक्षा -2 मोठा आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे, -1 पेक्षा 0 मोठा आहे. आता कसं असते, जीईला निगेटिव्ह सिस्टीम असते, निगेटिव्ह मार्किंग असते. समजा एखादा एकच क्वेश्चन सोडवला, त्याला 4 मार्क पडले आणि त्याचं एक जर 4 चे क्वेश्चन चुकले तर तो 0 वर येतो. आणि ज्याचे 5 चुकले तो -1 वर येतो. किंवा ज्याने सोडवलंच नाही पण एक चुकलंय मग -1 आला. मग ज्याला 0 मार्क पडलेत तो पुढे गेला. हे लक्षात घ्या. -1 मार्क पडणारा मागा आला. तर -1 इज लेस दॅन 0. -2 पेक्षा -1 मोठा आहे. हुशार आहे ना -1 दोनदा नापास होण्यापेक्षा एकदा नापास झालेला विद्यार्थी हुशार असतो, एवढं लक्षात ठेवा. -2 पेक्षा -1 मोठा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे असंच काहीतरी देतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा. थिटा काढा. Find the value of theta such that 5 tan square theta 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. theta काढायचा आपल्याला. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. का नाही? एक tan आणि एक sec आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे बरोबर. एक tan आणि एक sec आहे. मग मी असं करतो बघा. गिवन 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. आता हा tan square स्क्वेअरच करू शकतो आयडेंटिटी मध्ये आपण. 5 sec वर theta minus 1 plus 3 is equal to 9 sec theta. कारण 1 plus tan square theta is equal to sec over theta. Therefore, tan square theta is equal to sec square theta minus 1. हे वापरू शकता तुम्ही. tan square theta is equal to sec square theta minus 1. म्हणून ते tan square theta ठिकाणी sec square theta minus 1 वापरलं. 5 ना आत दिला. 5 sec square theta minus 5 plus 3 is equal to 9 sec. Therefore, 5 sec square theta minus 5 plus minus 2 is equal to 9 sec theta. 9 आ गया. 5 sec square theta minus 9 sec theta minus 2 is equal to 0. पुट्टा sec theta is equal to x. हाँ, मग कसं होणार एक्झाम्पल्स? 5x square minus 9x minus 2 is equal to 0. याची ऍडिशन्स -9 पाहिजे, त्याचं मल्टिप्लिकेशन -10 पाहिजे. 2 नंबर शोधा. ऍडिशन -9 आणि मल्टिप्लिकेशन -10 आहे. बघा -10 3 9 10 बेरीज पाहिजे. 10 minus 9 10 minus 1 -10 plus 1 काय -10 plus 1 ऍडिशन -9 आणि मल्टिप्लिकेशन -10. त्याचे -9 चे फॅक्टर पडले. 5x square -10x plus x -10 plus 1 हे लक्षात घ्या. -2 फॅक्टर पडताना ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -10 पाहिजे आणि हे मधला नंबर असतो तो ऍडिशनचा असतो -9. फॅक्टर पडा. आता ह्याच्यात पहिल्या दोन्हीच्यात कोण कॉमन घेऊ शकता?
5x आत राहणार x मायनस 2. मग परमेश्वरानं तुमचं पुढचं प्लॅनिंग सुद्धा करून ठेवलेलं असतं x मायनस 2 या ब्रॅकेटचं. पण ह्यातनं कॉमन कोण घेणार? पहिल्या दोन्हीच्यातून तुम्ही 5x घेतलेला आणि दुसऱ्यामधनं +1 घ्यायचा. मग काय होणार सांगा? देन 5x + 1 into x minus 2 is equal to 0. Put therefore 5x + 1 is equal to 0 or x minus 2 is equal to 0. Put x is equal to sec theta. कारण sec theta यूज केला आहे आपण. Then 5 sec theta plus 1 is equal to 0 or sec theta minus 2 is equal to 0. Sec theta 5 sec theta is equal to -1 or sec theta is equal to 2. Then sec theta is equal to -1/5 or sec theta is equal to 2. आता तुम्हाला sec theta ची रेंज माहित नाहीये. ओके, पण sec theta ची व्हॅल्यू माहिती आहे. sec theta टेबल मध्ये -1/5 आहे का? नाही. sec theta is not equal to -1/5. sec theta किती आहे? 2 आहे. संपलं. sec theta टेबल मध्ये 2 आहे. बघा तुम्ही पहिल्या दिवशी टेबल दिलं तर sec theta is equal to 2. मग थीटा काढायचा आहे. किती डिग्रीला sec theta 2 असतो? 60 डिग्रीला. हा, तुम्हाला sec theta ची रेंज माहित नाही ना, त्यामुळे ही व्हॅल्यू ऍक्च्युअली sec theta ची रेंज काय आहे? sec theta एकतर 1 पेक्षा मोठा असतो, नाहीतर तो -1 पेक्षा कमी असतो. मग त्यामुळे तू चालेल. रेंज तुम्हाला माहित नाही sec theta. ठीक आहे, टेबल तर माहिती आहे. sec theta is not equal to -1/2, sec theta is equal to आणि theta is equal to 60 आहे. असंच करायचं. व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशन आणायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सेक मध्ये आणलं. कारण का? सिंगल कॉन्स्टंट सेक आहे. जर स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी आयडेंटिटी वापरू शकतो आपण, सेक किंवा थिटा मायनस. हे थोडेसे आजचे एक्झाम्पल तुम्हाला अवघड वाटतील. याचं कारण आहे तुम्हाला आयडेंटिटी कुठं वापरायचं हे कळायला पाहिजे. जिथं स्क्वेअर आहे तिथे आयडेंटिटी वापरा. मागच्या एक्झाम्पलला सुद्धा बघा, जिथं स्क्वेअर आहे तिथेच आयडेंटिटी वापरलं. सिंगल ठिकाणी आयडेंटिटी वापरायला नाही. आणि नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणताना सगळ्या टर्म सेक मध्ये पाहिजे. मागच्या टर्म आपण सगळ्या साइन मध्ये आणलेले आहेत, सगळ्या टर्म कॉस मध्ये आणायच्या, सगळ्या टर्म सेक मध्ये आणायच्या. पुट सेक थिटा इज इक्वल टू एक्स, सेक थिटा ठिकाणी एक्स वापरायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन येत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडला की 2 भाग होतात, त्यात एक्स मध्ये सेक थिटा वापरायचो आणि आपल्याला जी व्हॅल्यू योग्य वाटते, रेंज मध्ये वाटते, तीच व्हॅल्यू कन्सिडर करायची, त्याच्यावर अँगल काढायचं. थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. एवढं सोपं नाही, थोडंसं ते तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे. आज आपण डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन, ट्रिग्नॉमेट्रिक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे बघितलेलं आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आधी ते रूपांतर करावं लागणार, परत त्या व्हॅल्यू तुम्हाला काढावं लागणार. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, हे लिहून घ्या आणि पुढच्या लेक्चरला आपण ह्याचा पुढचा पार्ट बघूया.